सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. संकष्ट चतुर्थीच्या व गुरुवारच्या सर्व स्वामी भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा. तर 5 तारखेला काळभैरव जयंती आहे. काळभैरव जयंतीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्या घरात जर ग्रहदोष असेल, भूतबाधा असेल, नजरदोष असेल, रोगपीडा असेल, शत्रुपीडा असेल किंवा घरात सतत वादविवाद आहेत, पितृदोष आहे, म्हणजे खूप त्रास होत आहे, बाहेरच्या बाधा आहेत, कुणीतरी करणी बाधा केली असं तुम्हाला जर वाटत असेल तर काळभैरवनाथांची उपासना ही खूप सुंदर व प्रभावी ठरणारी आहे. कारण की काळभैरवनाथ हे अतिशय उग्र व सत्याच्या बाजूने उभे राहणारे असं दैवत आहे. तर काळभैरवनाथ कोण आहेत हे आपण पहिलं पाहूयात. त्यांची सेवा उपासना करायची कशी तेही मी पुढे सांगणार आहे व काळभैरव अष्टक सिद्ध कसं करायचं तेही सांगणार आहे. तर 5 तारखेला काळभैरव जयंती आहे, कालाष्टमी आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात येणारी कालाष्टमी ही काळभैरव जयंती म्हणून ओळखली जाते. प्रत्येक महिन्यात ही कालाष्टमी असते. अष्टमीला काळभैरवनाथांची दर प्रत्येक महिन्याला सेवा करावी किंवा जर जमले नाही तर कमीत कमी अमावस्येला तरी काळभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन श्रीफळ अर्पण करावं कुटुंबाच्या सुरक्षेसाठी. तर काळभैरवनाथ कोण आहेत आपण पाहूयात. तर भगवान शंकरांचा 5वा अवतार मानला जाणारे हे काळभैरवनाथ. क्रोध भैरव, चंड भैरव, उन्मत्त भैरव, असितांग भैरव अशी अनेक रूपे आहेत, पण काळभैरवनाथ हे त्याचे मुख्य आहेत. काळभैरवनाथांचं रूप पाहिलं तर अतिशय उग्र आहे. श्यामवर्णांचे ते आहेत. हातामध्ये कोणती आयुधे आहेत तर त्रिशूळ, खापर, खड्ग व 5 मस्तक असणाऱ्या ब्रह्मदेवांचा त्यांनी 5व्या मस्तकाचा वध केलेला आहे. तर ते 5वं मस्तक वध केल्यानंतर त्यांनी एका हातात धरलेलं आहे. त्यांचा वाहन कुत्रा आहे. वेशभूषा भगवान शिवांसारखीच आहे. चिताभस्म संपूर्ण अंगाला लावलेला आहे. कमरेभोवती व्याघ्रचर्म आहे. रुंडमाला गळ्यामध्ये आहे. तर काळभैरवनाथांची उत्पत्ती कशी झाली ते आपण पाहूयात. काळभैरवनाथांची आपण वेशभूषा पाहिली. उत्पत्ती एकदा काय झालं तर देवसभेत उन्मत्त होऊन ब्रह्मदेवांनी शंकरांची निंदा केली. अर्थातच काळभैरव देवांची उत्पत्ती व्हावी हाच हेतू होता. ब्रह्मदेवांचं अहंकार नष्ट करण्यासाठी काळभैरवनाथांचा अवतार धारण भगवान शिवांनी केला. देव दानव भीतीने घाबरले. हे भगवान शंकरांचं रौद्र रूप पाहून सर्वांना भीती वाटू लागली. तर ब्रह्मदेवांना ते जेव्हा प्रकट झाले काळभैरवनाथ, तेव्हा अचानक म्हणजे कुत्र्यावर ते बसलेले होते, श्वानावर बसलेले होते व ते एवढं त्यांचं रौद्र रूप होतं की ते पाहून देव दानव यांना सुद्धा भीती वाटली. रौद्र रूप पाहून सगळे घाबरले होते व त्यांनी लाल डोळ्यांनी ब्रह्मदेवांचा शोध घेतला व 5 मुखी ब्रह्मदेवांचं एक मुख तोडून 4 मुखी ब्रह्मदेव राहिले. व ते 5वं मुख जे आहे ते काळभैरवनाथांनी आपल्या हातात पकडलेलं आहे. त्यानंतर ब्रह्मदेवांनी काळभैरवनाथांची माफी मागितली. भगवान शंकरांनीही त्यांना माफ करून टाकले. तर त्यानंतर ब्रह्मदेवांनी, विष्णुदेवांनी व शंकरांनी काशीचा कोतवाल म्हणून काळभैरवनाथांची नियुक्ती केली. प्रत्येक गावात भैरवनाथांचं मंदिर हे असतंच. तर काळभैरवनाथ कोण आहेत हे आपल्याला समजलं असेल. तर आता त्यांची सेवा कशी करायची आणि का करायची ते आपण पाहूयात. तर काळभैरवनाथांची सेवा कशी करायची ते आपण पाहूयात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण अष्टमीला काळभैरवनाथांनी रूप धारण केलं. भगवान शंकरांनी काळभैरवनाथांचं रूप धारण केलं. त्यामुळे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असं म्हणतात. तर या दिवशी काळभैरवनाथांची सेवा आवर्जून करावी. अमावस्येला सेवा करावी. पण ज्यांना प्रत्येक महिन्याच्या कालाष्टमीला सेवा करणं शक्य नाही, त्यांनी काळभैरवनाथ जयंतीला आवर्जून सेवा रुजू करायची आहे. तर आपल्याला या दिवशी काय सेवा करायची आहे त्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे. पण आपल्याला काय करायचे आहे, काळभैरव जयंतीला काळभैरवनाथांना काळभैरव अष्टक तिथे सिद्ध कसं करायचं त्याबद्दल मी सांगते. तर सूर्यास्तानंतर आपल्याला आपल्या घरात बसून कालाष्टमीला किंवा काळभैरव जयंतीला तर 11 दिवसाचं आपल्याला काळभैरव अष्टकचं हे
अनुष्ठान करायचं आहे. काळभैरव जयंतीपासून सलग 11 दिवस खंड न पाडता तुम्हाला 11 वेळा एका बैठकीत काळभैरवाष्टक म्हणायचं. काळभैरवाष्टक म्हणण्याची वेळ ही एकच ठेवायची, सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायची. पहिल्या दिवशी तुम्हाला म्हणजे काळभैरव जयंती दिवशी तर आपल्याला मंदिरात जाऊन श्रीफळ, खडीसाखर अर्पण करायची आहे व तुमचा काय त्रास आहे, काय व्याधी आहे ते तुम्हाला काळभैरवनाथांना बोलून दाखवायचं आहे व त्यासाठी आपण उपासना करत आहोत हेही सांगायचं. त्यानंतर 11 दिवस उपासना करायची व नियमित करायची. मी दररोज सायंकाळी काळभैरवाष्टक म्हणते. घराशेजारीच काळभैरवनाथांचं मंदिर असल्यामुळे माझ्याकडून काळभैरवनाथांची सेवा घडावी हीच काळभैरवनाथांच्या चरणी प्रार्थना करते. तर काळभैरवनाथांची सेवा उपासना करायची. तुमच्या घरात कसलंही आजारपण, दुखणं, व्याधी, शारीरिक त्रास, नजरदोष राहणार नाही हे 1001% मी सांगते. त्यानंतर काळभैरवनाथांचा मंत्र कोणता म्हणायचा तर ओम श्रीम कालभैरवाय नमः, ओम श्रीम कालभैरवाय नमः. आणि त्यानंतर 11 वेळा तुम्ही ही सेवा केल्यानंतर घरात संकल्प सोडून सेवा करायची. संकल्प सोडल्यानंतर 11 वेळा काळभैरवाष्टक म्हणायचं व स्वामींचाही जप करायचा व संध्याकाळी ती विभूती जी आपण उदबत्ती लावतो त्याची टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे शिंपडायची किंवा फुंकायची आहे. तर तुमचे कुणाकडे पैसे अडकलेले असतील, घरात वादविवाद चालू असेल, पितृदोष असेल, बाहेरची बाधा असेल, शत्रू असेल, कोण नजरदोष, करणी बाधा काहीही असेल तर चांगल्या गोष्टीसाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे. कुणाचं वाईट करायसाठी ही सेवा करायची नाही. कारण की सत्याच्या बाजूने उभे राहणारे हे काळभैरवनाथ आहेत. त्यांना खोटेपणा, वाईटपणा खपत नाही, आवडत नाही. उलट ते फटके द्यायला सुद्धा कमी करणार नाहीत. त्यामुळे चांगल्यासाठी सेवा करा. तुम्हाला स्वतः अनुभव येईल. घरात काही त्रास असेल, व्याधी असेल, बाधा असेल तर आवर्जून काळभैरवाष्टक दररोज सायंकाळी पठण करत चला व 11 वेळा तुम्ही 11 दिवस सलग म्हटल्यानंतर ते सिद्ध होतं व आपण त्याची सेवा, उपासना दररोज करू शकतो. तर काळभैरव अष्टकचा खूप सुंदर अनुभव मलाही आलेला आहे म्हणून मीही तुमच्यापर्यंत सेवा पोचवत आहे. खूप सुंदर सेवा आहे. प्रत्येकाने आवर्जून करा. खूप वेळ लागत नाही. 5, 10, 15 मिनटं. तुम्ही किती वेळा वाचता, किती स्पीडने वाचता याच्यावर आहे. तुम्हाला उच्चार करायला जर अवघड जात असेल तर यूट्यूबला लावून द्या. मीही माझ्या चॅनेलवर काळभैरवाष्टक अपलोड केलेलं आहे. तुम्ही जाऊन चेक करा. काळभैरवाष्टक खूप सुंदर आहे. 5 ते 10 मिनटं लागतात. आवर्जून सर्वांनी ही सेवा रुजू करा. काळभैरवनाथ जयंती दिवशी कोणती सेवा करायची आहे, आपल्या घरावर कोणतीही संकट येऊ नये, यापैकी कोणतंच संकट येऊ नये यासाठी काळभैरवनाथांच्या पुढे सेवा करायची आहे. त्या सेवेबद्दल मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. तर सर्वांनी महाराजांच्या सेवेसोबत काळभैरवनाथांचीही सेवा करा. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं.